हे सगळेच प्रूव्ह करूया. साईन पण इक्वल असतात, दोन अँगल जर इक्वल असतील तर त्यांचे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो इक्वल असतात, हे प्रूव्ह करूया. त्यांनी फक्त कॉस आणि टॅनच इक्वल आहे हे प्रूव्ह करायला सांगितलं आहे, पण आपण बाकीचे पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो घेऊया आणि सिद्ध करूया की दोन इक्वल असतात. ठीक आहे, आलेत सगळे. राईट अँगल ट्रायंगल आणि ते दोन अँगल इक्वल सांगितलेत. इक्वल अँगलचा डायग्राम कशी येणार, साईड इक्वल आल्यावर मग हा ए आणि बी इक्वल आहे, सी या ठिकाणी राईट अँगल आहे. आपण काय घेऊया, लेट ए सी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू एक्स म्हणूया. ही लेंथ एक्स आली, ही एक्स आली. दोन साईड त्यांनी ऑलरेडी सांगितलंय दोन अँगल इक्वल आहेत. आपल्याला माहित आहे ऑलरेडी, जे अँगल इक्वल असतात कुठल्याही ट्रायंगलमध्ये दोन अँगल जर इक्वल असतील तर त्यांच्या अपोजिट साईड्स पण इक्वल असतात, त्या आपण एक्स मानल्या. आणि मग आपला पायथागोरस थेरम नुसार ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. ए सी आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर ची ॲडिशन येते 2x स्क्वेअर. ही व्हॅल्यू आली ए बी स्क्वेअरची, म्हणून ए बी आला स्क्वेअर रूट ऑफ 2x. ए बीची लेंथ मिळाली √2x. आणि मग आपल्याला सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो असं अगोदर कॉस आणि टॅन घेऊया. किंवा ए अँगलचे सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो काढूया, नंतर बी अँगलचे काढूया आणि नंतर मग सगळे ट्रिग्नॉमेट्रिक रेशो इक्वल आहेत का बघूया. पहिल्यांदा फॉर अँगल ए, अँगल ए साठी बेस कोण आहे, एक्स आहे. सॉरी, बेस आहे अँगल ए साठी AC. ACची लेंथ आहे एक्स. त्यानंतर परपेंडिक्युलर कोण आहे, अँगल ए ची अपोजिट साईड म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे BC, तो पण एक्स आहे. आणि हायपोटेन्युअस कोण आहे तर AB आहे. ABची लेंथ मात्र √2x आहे. आणि मग याच्यावरून पटकन लिहून टाकू शकतो आपण, साइन ए येणार ए ची अपोजिट साईड परपेंडिक्युलर आपण आहे म्हणजे x/2x. डायरेक्ट लिहितो मी, किंवा बसणार आहेत का सगळे तर चालेल. आपण दोन्ही भाषेत लिहूया. ए ची अपोजिट साईड आहे BC अपॉन AB इज इक्वल टू x/√2x, म्हणजेच x कॅन्सल झाल्यावर 1/√2. ही आली व्हॅल्यू. साइन ए ची कॉस ए इज इक्वल टू, कॉस ए काय येणार AC अपॉन AB इज इक्वल टू AC पण x आहे अपॉन √2x. x कॅन्सल झाल्यावर 1/√2 कॉस ए आला. टॅन ए काय येणार आहे, टॅन ए म्हणजे BC अपॉन AC इज इक्वल टू x/x कॅन्सल होऊन 1 येईल. त्यानंतर कॉट ए बरोबर याच्या रेसिप्रोकल म्हणजे AC अपॉन BC इज इक्वल टू x/x म्हणजे 1. त्यानंतर सेक आणि कोसेक इथे लिहितो मी. सेक ए म्हणजेच कॉसचा रेसिप्रोकल AB अपॉन AC येणार. AB अपॉन AC इज इक्वल टू √2x अपॉन x
कॅन्सल झाल्यावर √2 मिळेल. त्यानंतर कोसेक ए इज इक्वल टू साईनचं रेसिप्रोकल, साईन आलेलं आहे BC अपॉन AB, म्हणजेच AB अपॉन BC इज इक्वल टू √2 येणार. हा पण बघा सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाईन का केलं आहे. ॲक्च्युली एवढाच क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा असता तर फक्त कॉस ए आणि टॅन ए फाईन केला असता, कॉस ए आणि टॅन ए. पण आपल्याला बाकीचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पण फाईन करायचे आहेत आणि इक्वल दाखवायचे आहेत. सगळेच ट्रिग्नोमेट्रिक रेशो एचे जे आहेत तेच बीचे इक्वल येतात हे प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण मग आता फॉर अँगल बी साठी घेऊया. बी अँगल असेल तर बीची अपोजिट साईड म्हणजे परपेंडिक्युलर असणार आणि बीची ॲडजस्टंट साईड BC म्हणजे बेस असणार आणि हायपोटेनियस तर ABच असणार आहे. पहिल्यांदा बेस घेऊया. बेस कोण असणार आहे तर या केसमध्ये बेस असणार आहे BC इज इक्वल टू x आणि परपेंडिक्युलर कोण असेल तर बी अँगलची अपोजिट साईड AC असणार आहे x. AC ही पण लेंथ असणार आहे x आणि हायपोटेनियस मात्र AB इज इक्वल टू √2x आणि मग बेस बी अँगलचा बेस माहीत आहे, परपेंडिक्युलर माहीत आहे आणि हायपोटेनियस माहीत आहे. तर मग देअरफॉर साइन B इज इक्वल टू कॉस B इज इक्वल टू टॅन B इज इक्वल टू कॉट B इज इक्वल टू सेक B इज इक्वल टू आणि कोसेक B इज इक्वल टू. लिहून टाका. साइन B काय येणार, बीची अपोजिट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर AC अपॉन AB इज इक्वल टू ACची लेंथ आहे x अपॉन √2x इज इक्वल टू 1/√2. त्यानंतर कॉस B. एवढा वेळ का घालवतो आहे, बोर्ड एक्झाममध्ये तुम्ही 2-3 महिन्यात फेस करणार आहे तर कंटाळला नाही पाहिजे. तिथे ॲक्च्युली तिथे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो नाही लागणार, जे विचारलं आहे तेवढेच फाईंड करायचे आहेत, पण आपण थोडासा वेळ जास्त घेतो आहे. कॉस बीची ॲडजस्टंट साईड म्हणजेच बेस येणार आहे BC अपॉन हायपोटेनियस BC अपॉन AB इज इक्वल टू x अपॉन √2x. x कॅन्सल झाल्यावर 1/√2. टॅन B येणार अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन बेस म्हणजेच AC अपॉन BC इज इक्वल टू x अपॉन x म्हणजेच 1 येईल. टॅन येईल 1. त्यानंतर कॉट काय, टॅनचा रेसिप्रोकल BC अपॉन AC इज इक्वल टू x अपॉन x इज इक्वल टू 1. सेक कॉसचा रेसिप्रोकल AB अपॉन BC इज इक्वल टू √2x अपॉन x कॅन्सल झाल्यावर √2 येईल. कोसेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल AB अपॉन AC इज इक्वल टू √2x अपॉन x इज इक्वल टू √2. अशा पद्धतीने या व्हॅल्यू मिळाल्यानंतर फायनल कन्क्लुजन काय, तर इथे साइन B आहे 1/√2 आणि इथे साइन A आलेला आहे 1/√2 आणि मग दोन्हीवरून कन्क्लुजन काय, देअरफॉर साइन A इज इक्वल टू साइन B. थोडक्यात असं, दोन अँगल जर इक्वल असतील तर त्यांचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतात, इक्वल असतात. हे त्यांनी प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. आणि मग कॉस A किती आलेलं आहे, कॉस A आहे 1/√2 आणि कॉस B पण आहे 1/√2. देअरफॉर कॉस A इज इक्वल टू कॉस B. पाहिजे तर व्हॅल्यू लिहा, 1/√2 ही पण व्हॅल्यू 1/√2. त्यानंतर टॅन B आलेलं आहे 1 आणि टॅन A पण आलेलं आहे 1. देअरफॉर टॅन A इज इक्वल टू टॅन B इज इक्वल टू 1. त्यानंतर कॉट B 1 आहे, कॉट A पण 1 आहे. देअरफॉर कॉट A इज इक्वल टू कॉट B इज इक्वल टू 1. त्यानंतर कोसेक आणि सेक आलेला आहे √2, इथे पण सेक आलेला आहे √2. त्यामुळं देअरफॉर सेक A इज इक्वल टू सेक B इज इक्वल टू √2. आणि शेवटी कोसेक पण इथे √2 आहे
आणि इकडे कोसेक √2 आहे. त्यामुळं मग कोसेक ए इज इक्वल टू कोसेक बी इज इक्वल टू √2. कन्क्लुजन हे कुठलेही दोन अँगल इक्वल असतील तर त्यांचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो इक्वल असतात. राशि व्हिडिओ का बंद आहे? राशि कुठे? राशि व्हिडिओ चालू केल्यावर पण तुम्ही का दिसत नाही व्हिडिओमध्ये? कोण असतं नक्की क्लास अटेंड कराय? कसं कळणार आम्हाला? तूच आहे नक्की का? आज कोण वार आहे? रविवार. रविवारचं कुठल्या देवाची शपथ घ्यायची असते? हां, झालं का बघा. राशी, तुम्ही आजकाल ॲबसेंट का असता आणि मग लेफ्ट का होता मध्येच, आणि तुम्ही रेग्युलर का नसता? असं काय झालं आहे का मलाच असं वाटतं की तुम्ही रेग्युलर नाही आहे? तुम्ही रेग्युलर असता पण मला वाटतं की रेग्युलर नाही आहे. असं काय आहे का खरंच तुम्ही रेग्युलर नाही आहे? आणि नसताल तर का नसता? आणि आज तर मला का दिसत नाही? सांगा पटकन. मिस्टर एक्सपायर झालेले, त्याच्यामुळे सगळे दुसऱ्याकडे गेलेले, त्यामुळे मी ॲबसेंट होते. बर, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. In triangle ABC, right angle at B, if tan A is equal to 1 by √3, find the value of. जे फाइंड करायचं आहे ते थोडंसं वेगळं दिलेलं आहे. इन ट्रायंगल ABC, काही जण म्हणतील तेच कशाला सांगताय, तेच कसले एक्झाम्पल घेत आहे? तर तसं नाही आहे, फरक आहे. इफ tan A इज इक्वल टू 1 by √3, परत त्याच व्हॅल्यू असतील तरी सुद्धा जास्त वाईट वाटवून घ्यायची गरज नाही. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. एक्झाम्पल सॉल्व आल्यानंतर मग काय वाटायचं ते वाटू दे. आणि नक्की छान वाटतं जे प्रयत्न करतात त्यांना, कारण आलेलं असेल तर. नसेल तर थोडंसं का चुकलंय याची इच्छा पण असते की आपण करेक्ट करूया, बरोबर आणूया. जे नुसतं बघतात त्यांच्यासाठी अवघड आहे. cos C प्लस cos A sin C. फर्स्ट हे विचारलं आहे, NCERTच्या टेक्स्टबुकमधला क्वेश्चन आहे. सेकंडमध्ये cos A cos C मायनस sin A sin C. cos A cos C मायनस sin A sin C. स्टार्ट करा. आन्सर आलं असेल तर सांगा. ठीक आहे. हा टॉपिक झाल्यावर ट्रिग्नोमेट्री परत तुम्हाला डिटेलमध्ये बघायची अजिबात गरज पडणार नाही. जे रेग्युलर आहेत, अटेंड करतायत आणि सॉल्व करतायत त्यांना फक्त नंतर ओव्हरलुक करायचं आहे. जे अवघड वाटतंय तेच फक्त बघायचं आहे. राईट अँगल ॲट बी
बी या ठिकाणी राईट अँगल आहे. एक छोटीशी फिगर काढूया ज्याच्यामध्ये बी इथे येणार आहे, राईट अँगल आहे बी या ठिकाणी. आणि मग ए बी सी ट्रायंगल कसा असेल तर ए बी आणि सी घेऊया. आणि त्यामध्ये त्यांनी tan A = 1/√3 दिला आहे. म्हणजे इथे ए आहे, हा बेस असणार, परपेंडिक्युलर असणार आणि हा हायपोटेन्यूस. हे कोणासाठी तर ए अँगलसाठी. अपोजिट साईड जी असते तो परपेंडिक्युलर असतो, ॲडजस्टंट साईड असते बेस असते. आणि मग tan ए आणि सी अँगलबद्दल फाईंड करायचं आहे. साईन आणि कॉसच लागणार आहेत फक्त. tan A आहे 1/√3. टॅनचा फॉर्म्युला आहे परपेंडिक्युलर अपॉन बेस किंवा अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. आणि मग परपेंडिक्युलर 1 येणार आणि बेस येणार √3. परपेंडिक्युलर 1, बेस येणार √3. आणि मग 1√3 दोन साईड असतील तर राहिलेली साईड काय येते पायथागोरस थेरमनी बघूया. आतापर्यंत बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. 1 आणि √3 साईड असेल तर आपण एका ठिकाणी फाईंड केलं होतं. √3 आली होती एक साईड, ज्यावेळेस हायपोटेनियस त्यांनी 1 आणि 2 दिलं होतं. हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू किंवा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजेच √3चा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजेच 3 + 1 म्हणजेच 4. AC स्क्वेअर 4 असेल तर AC मिळणार आहे 2 युनिट्स. AC इज इक्वल टू 2 आला. आणि आपल्याला काय पाहिजे, साईन आणि कॉस कोणाचे, ए आणि सीचे पाहिजेत. ए आणि सी, ए पण पाहिजे आणि सी पण पाहिजे. पहिल्यांदा अँगल ए साठी बघूया. साईन ए इज इक्वल टू, साईन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस म्हणजेच परपेंडिक्युलर अपॉन हायपो, 1/2 डायरेक्ट लिहितो आता मी. त्यानंतर कॉस ए पण लगेच लिहितो. कॉस ए काय येणार, ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस म्हणजेच बेस अपॉन हायपोटेनियस, √3/2. √3/2. त्यानंतर बी बघूया. साईन बी इज इक्वल टू, बी अँगल आहे इथे, साईन म्हणजे अपोजिट साईड, बीची अपोजिट साईड आहे √3 अपॉन हायपोटेनियस म्हणजे √3/2. आणि कॉस बी, बीची ॲडजस्टंट साईड म्हणजेच परपेंडिक्युलर येणार, बीची सॉरी बी नाही सी ना रे, सी. सी बरोबर आहे. सीची अपोजिट साईड √3 आहे आणि हायपोटेनियस 2 आहे, √3/2. आणि कॉसची ॲडजस्टंट साईड 1/2. आणि मग जे दिलेलं आहे ते फाईंड करूया लगेच. क्वेश्चन 1 काय आहे, साईन ए इंटू कॉस सी प्लस कॉस ए इंटू साईन सी. हे ॲक्च्युली कशाचे तरी फॉर्म्युले आहेत हे सगळे जे आहेत. हा एकाचा फॉर्म्युला आहे साईन ए प्लस सीचा, हा एकाचा फॉर्म्युला आहे कॉस ए मायनस सी. असे पुढे गेल्यावर 11th मॅथ्स ठेवताना तुम्हाला हे पुढे येणार आहे. पण सध्या तरी आपण व्हॅल्यू फक्त पुट करून कॅल्क्युलेशन करूया. साईन एची व्हॅल्यू 1/2 मल्टिप्लाय बाय कॉस सी येणार आहे 1/2 प्लस कॉस ए येईल 1/2 मल्टिप्लाय बाय हे काय आहे कॉस ए √3/2. साईन ए कॉस सी, साईन ए 1/2 कॉस सी 1/2 आणि साईन सी कॉस ए. कॉस ए √3/2 मल्टिप्लाय बाय साईन सी √3/2. अगोदर मल्टिप्लिकेशन करूया. 1/4 येईल प्लस √3 × √3 3/4 आहे. डिनॉमिनेटर 4 आहे, 1 + 3 म्हणजे 4/4 इज इक्वल टू 1. हे आलं पहिल्याचं आन्सर. सेकंड घेऊ लगेच, इथेच घेतो मी, वरती क्वेश्चन लिहिता येईल मला. सेकंड कॉस ए कॉस सी मायनस साईन ए साईन सी. कॉस ए कॉस सी मायनस साईन ए साईन सी इज इक्वल टू, कॉस एची व्हॅल्यू आहे √3/2, कॉस सी आहे 1/2, √3/2 मल्टिप्लाय बाय 1/2 मायनस साईन ए आहे 1/2 साईन सी √3/2, 1/2 मल्टिप्लाय बाय √3/2 आणि मग मल्टिप्लिकेशन येणार √3/4
मायनस इथे √3/4 म्हणजेच आन्सर येणार 0. सेकंडचा आन्सर 0 आला का बघा. फर्स्टचा आन्सर येतं आहे 1. नेक्स्ट, given that 16 cot A is equal to 12. Given that 16 cot A is equal to 12. 16 cot A is equal to 12. Find the value of. Find the value of. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. साइन ए प्लस कॉस ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए. साइन ए प्लस कॉस ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए. कॉट ए दिलेलं आहे. वेगळा क्वेश्चन आहे थोडा. शेवटचे 3 प्रश्न आहेत. झालं हे सगळ्यांचं. हां, बघा एक छान मेथड आहे या एक्झाम्पलसाठी. काय आन्सर आलंय कोणाचं बोला. 7. बरोबर आहे. ॲक्च्युली तुम्ही याच मेथडनी फाइंड केलं आहे का बघा. दुसरी पण चालेल पण शक्यतो ही जास्त 16 बघा. 16 कॉट ए इज इक्वल टू 12 आहे. म्हणजे कॉट ए येणार 12/16. 12/16 म्हणजे 4 3 = 12, 4 4 = 16. 3/4 कॉट एची व्हॅल्यू 3/4 आली असेल तर टॅन ए मिळेल 4/3. याचा उपयोग आपल्याला करता येईल. त्यांनी असं नाही सांगितलं ॲक्च्युली. हे कसं इझी जाईल ते बघूया. देअरफॉर साइन ए प्लस कॉस ए अपॉन साइन ए मायनस कॉस ए. या क्वेश्चनमध्ये मी काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला प्रत्येकाला कॉस एनी डिवाइड करतो. त्याच्यामुळे काय होईल बघा, लक्षात येतं का. साइन ए प्लस कॉस ए डिवायडेड बाय साइन ए मायनस कॉस ए. मी अंशाला आणि छेदाला प्रत्येकाला कॉस एनी डिवाइड करणार आहे. का डिवाइड करणार आहे तर माझ्याकडे टॅन एची व्हॅल्यू आलेली आहे. ॲक्च्युली कॉट एची व्हॅल्यू आहे तशी टाकायची असेल तर कॉसच्या ऐवजी साईनने डिवाइड केलं तरी चालेल. मी आपल्याला टॅन साइन कॉस टॅनची सवय आहे म्हणून टॅन एची व्हॅल्यू टाकायची आहे म्हणून मी कॉसने डिवाइड केलं. तुम्ही याला प्रत्येकाला जर साईनने डिवाइड केलं तर संपूर्ण फंक्शन हे कशामध्ये येईल, कॉटमध्ये. पण मला टॅनमध्ये करायचं आहे. कॉस कॅन्सल झाला आणि साइन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन ए प्लस 1 अपॉन साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ए मायनस 1. आणि मग इथे टॅनच्या किमती टाकूया. टॅन एची व्हॅल्यू किती आहे, 4/3. बघ काय आलेलं आहे आपलं, टॅन ए प्लस 1 अपॉन टॅन ए मायनस 1. आणि मग टॅन एची व्हॅल्यू 4/3 प्लस 1 अपॉन 4/3 मायनस 1. क्रॉस मल्टिप्लाय केलं 1 म्हणजे 1/1 आणि मग 4 प्लस 3/3 डिवायडेड बाय 4 मायनस 3/3. 3 ते कॅन्सल, 4 प्लस 3 इज 7 बाय 4 मायनस 3 इज 1. म्हणजेच आन्सर 7 येणार. असं पण चालेल किंवा आपण आत्तापर्यंत जेवढे एक्झाम्पल सॉल्व केले त्या मेथडनी पण चालेल की कॉट ए दिलेलं आहे 3/4 ट्रायंगल तयार करायचं, त्यांच्या 2 साईड मिळतील
आणि तिसरी साईड आपण पायथागोरस थेरमनी काढायची आणि मग साइन ए आणि कॉस एच्या व्हॅल्यू काढायच्या, त्या ह्याच्यामध्ये टाकायच्या. ही थोडीशी शॉर्टकट मेथड आहे की साइन ए कॉस ए न फाइंड करता जो दिलेला आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशो टॅन ए तीच किंमत याच्यामध्ये टाकण्यासाठी, किंवा कॉट ए जी टाकायची असेल तर मी जसं कॉसनी डिवाइड केलं याच्याऐवजी तुम्ही साईननी डिवाइड करणार. साईननी डिवाइड केल्यामुळे साईन कॅन्सल होणार इथे दोन ठिकाणी. इथं कॉस आपण साईन म्हणजे कॉट येणार आणि मग कॉट ए इथे आणि इथे फक्त किमती टाकायच्या. 1 प्लस कॉट ए आपण 1 मायनस कॉट ए म्हणजेच 1 प्लस 3/4 आपण 1 मायनस 3/4. तुम्हाला आन्सर मिळणार आहे सेम 7. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सेकंड लास्ट क्वेश्चन आहे बहुतेक हा या टाईपमधला. इफ 5 tan अल्फा इज इक्वल टू 4. सेम क्वेश्चन आहे, बघूया. इफ 5 tan अल्फा, तुम्हाला लक्षात येईल याच्याप्रमाणेच शक्यतो सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आता नेक्स्ट क्वेश्चन जो आहे 5 tan अल्फा इज इक्वल टू 4. 5 tan अल्फा जर 4 असेल तर मग टॅन अल्फाची व्हॅल्यू मिळेल आणि ती कुठे टाकायची तर तिथे शो दॅट सांगितलं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे तर 5 sin अल्फा मायनस 3 cos अल्फा, 5 sin अल्फा मायनस 3 cos अल्फा अपॉन 5 sin अल्फा प्लस 2 cos अल्फा. ची व्हॅल्यू 1/6 येते. हे प्रूव्ह करायचं आहे आणि मग हे कसं करूया तर जे दिलेलं आहे देअरफॉर हिअर गिवन दॅट काय दिलेलं आहे तर 5 tan अल्फा इज इक्वल टू 4. बघा लक्षात येते का, 5 tan अल्फा 4 दिला आहे म्हणजेच टॅन अल्फाची व्हॅल्यू येणार आहे 4/5. ही किंमत टाकायची आहे मला ह्याच्यामध्ये, ज्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही कशामध्ये साइन आणि कॉसमध्ये. सिम्पल आहे, साइन कॉसला टॅनमध्ये कन्वर्ट करू शकतो. कसं तर साइन आणि कॉसला टॅनमध्ये करायसाठी मी कॉसच्या टर्मनी कॉसनी डिवाइड करणार. जिथे साइन असेल तिथे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन येणार, जिथे कॉस आहे तिथे मात्र कॉस कॅन्सल होणार. म्हणजे सगळंच एक्सप्रेशन कशामध्ये कन्वर्ट केलं आपण साइन कॉसच्या ऐवजी टॅनमध्ये. टॅनची ही किंमत टाकणं सोपं जातं म्हणून मग ट्रँगल तयार करायची गरज नाही. या केसमध्ये टॅन अल्फाची ही व्हॅल्यू डायरेक्ट वापरण्यासाठी मी क्वेश्चन घेतो परत. 5 sin अल्फा मायनस 3 cos अल्फा डिवायडेड बाय 5 sin अल्फा प्लस 2 cos अल्फा. मी काय करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 5 sin अल्फा मायनस 3 cos अल्फा डिवायडेड बाय 5 sin अल्फा प्लस 2 cos अल्फा. मी काय करतो न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या प्रत्येक टर्मला कॉस अल्फानी डिवाइड करतो. सेम नंबरनी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केल्यावर व्हॅल्यू चेंज होत नाही माहिती आहे आपल्याला, आणि डिवाइड केल्यामुळे मग इथे कॉस कॉस कॅन्सल होईल आणि इथे साइन अपॉन कॉस म्हणजे काय तर 5 tan अल्फा जी किंमत आपल्याला टाकता येईल मायनस इकडे राहणार 3 डिवायडेड बाय साइन अपॉन कॉस म्हणजे 5 tan अल्फा आणि प्लस इथे राहणार फक्त 2. याचा अर्थ असा आता मी टॅन अल्फाची व्हॅल्यू इथली 4/5 आहे ती इथे पुट करू शकतो. म्हणजेच 5 मल्टिप्लाय बाय 4/5 मायनस 3 डिवाइड बाय 5 मल्टिप्लाय बाय 4/5 प्लस 2. 5 कॅन्सल आणि मग 4 मायनस 3 डिवायडेड बाय 4 प्लस 2 1/6 इज इक्वल टू RHS. हे LHS इथे घ्यायची राहिली. सेम याच मेथडनी सॉल्व केलेलं आहे. ट्रँगल तयार करून तुम्ही दिलेली टॅन अल्फाची व्हॅल्यू दोन साईड मिळतील. एक साईड अपोजिट साईड अल्फाची असेल 4, ॲडजस्टंट साईड असेल 5 आणि त्यानुसार हायपोटेनियस मिळेल पायथागोरस थेरमनी. आणि मग त्याच्यावरून तुम्ही साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू काढायच्या आणि यात टाकायच्या. चालेल ते पण शक्यतो ही मेथड लक्षात राहू दे, असं पण चालेल.
बेसिक लेवलचे एक्झाम्पल आपले संपत आलेले आहेत. त्यातला लास्ट क्वेश्चन झाला की आपल्याला लोअर ऑर्डर थिंकिंग स्किल्स किंवा आपण म्हणूया की मीडियम लेवलचे एक्झाम्पल स्टार्ट करायचे आहेत. आणि मग शेवटचा प्रश्न यातला इफ असंच थोडंसं आहे थिटाच्या फॉर्ममध्ये. टॅन थिटा इज इक्वल टू 12/13. टॅन थिटा इज इक्वल टू 12/13. हे शेवटचे 3 एक्झाम्पल फक्त एका मेथडचा तुम्हाला हे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन ह्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी. आणि मग इव्हॅल्युएट टू साइन थिटा कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. बघा टॅन दिलेलं आहे त्यामुळं मग दिलेलं एक्सप्रेशन टॅनमध्ये करणं सोपं जाईल म्हणून. नाहीतर मग ट्रायंगल तयार करून तुम्ही 2 साईड दिले, तिसरी साईड काढू शकता आणि मग साइन कॉसच्या व्हॅल्यू इथे टाकू शकता. पण तसं नाही करायचं. आपण शेवटचे 3 एक्झाम्पल याच मेथडनी करतोय. दिलेल्या साइन कॉसच्या टर्मला टॅनमध्ये कन्वर्ट करतोय. त्यासाठी बघा गिवन टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू 12/13 आणि मग फाइंड जे करायचं आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करणार तर कॉस थिटानी नाही. कशाने डिवाइड करणार तुम्ही वरती एकच टर्म आहे कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड करणार. स्क्वेअर आहे खाली आणि वरती तर मल्टिप्लिकेशन आहे. एक कॉस कॅन्सल होणार, राहिलेला साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. एवढंच कळलं पाहिजे. म्हणजे वरती 2 साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे 2 टॅन थिटा राहिलं आणि खाली मात्र कॉस स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर 1 येईल आणि साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. बस याच्यामध्ये आता टॅन थिटाची दिलेली व्हॅल्यू टाका 12/13. म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय 12/13 डिवायडेड बाय 1 मायनस 12/13चा स्क्वेअर इज इक्वल टू इथे राईट साईडला सॉल्व करतो 2 मल्टिप्लाय बाय 12/13 2 मल्टिप्लाय बाय 12/13 13चा स्क्वेअर आहे ना. ठीक आहे चालेल. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये 1 मायनस 144 अपॉन 13चा स्क्वेअर किती 169. क्रॉस मल्टिप्लाय करूया 2 मल्टिप्लाय बाय 12/13. आता 24/13 लिहू शकता तुम्ही पण चालेल तसं पण. आणि मग इथे 169 मायनस 144 अपॉन 169 इज इक्वल टू न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मी ठीक आहे 2 मल्टिप्लाय बाय 12/13 मल्टिप्लाय बाय इथे 169 मायनस 144 किती परफेक्ट स्क्वेअरच येतो मला वाटतं 25 येत आहे 25 बाय 169 काय होणार 169/25 रेसिप्रोकल मल्टिप्लाय केला आणि मग इथे काय 13चा स्क्वेअर 169 येतो म्हणजे वरती 13 राहणार. म्हणजेच आन्सर 12 इंटू 13 इंटू 2 काय कॅन्सल होतं आहे का नाही होत. 12 इंटू 2 24 इंटू 13 किती डिवाइड बाय 25 काय आलं बघा वरती 2 इंटू 12 इंटू 13 बरोबर आहे का 312